पेट्रोल पंपावर जाईन आणि असं काय ऐकायला मिळेल असं वाटलंच नव्हतं. तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका राज आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आता आजचा काय असं प्लॅन झालेलं नाही, कुठे जायचं काय असं स्पेशल काय झालेलं नाही. तर आत्ता चाललं ऑफिसला. तर चला आजचा दिवस बघूया. काय जो चालला दिवस दाखवू तुम्हाला. इथं पोलीस मामाने जो हेल्मेट अडकवायला केली मला. हेल्मेटचं वजन डोक्यावर घेऊन लागली भूक. म्हटलं चला आता वडापाव खाना पडेगा. वडापाव खाणे का तो कुंज विहार का खाणे का. लगेच 10-12 वडापाव पार्सल घेतले आणि गेलो ऑफिसला. आणि गेल्या लगेच खायला सुरुवात. कामात राहिलं बाजूलाच. खाता खाता थेट पोचलो चिंचनाक्यात. म्हटलं आता असतील नसतील तेवढे वडापाव परत घेऊन येतो. नाही एवढा काय खादाड नाही, मी चाललोय दुसऱ्याच कामाला. मी गेलेलो आईच्या शाळेचीही बिलं आणायला या दुकानात. आणि हे दुकान तर शिक्षकांच्या मुलांना नक्की माहीत असेल, कारण महिन्यातनं 15 दिवस तर इकडे यायला लागतं. येता विचार करत होतो, आईला आईची शाळा तर दत्तक नाही ना घेतली मी, पण काय आईची ऑर्डर असली की ऐकायला लागतं ना. तिथून आलो ऑफिस जवळच्या टपरीवर. काकांना म्हटलं ऊन लागलाय, चला लगेच सरबत बनवा. हो काका, उधर मत इधर दे दो. काकाला म्हटलं आईला तुम्हाला पण ऊन लागलंय बहुतेक. हातात घेतल्या लगेच ग्लास खाली. वापस झाली त्याची. मग म्हटलं सगळी नाटकं करून झालेत, आता कामाचं पण नाटक करून घेऊया. तशी आज सुट्टीच होती, पण आलेलो ऑफिसला. पंपात गेलो तर काका म्हणतात 300च पेट्रोल मिळेल. हिला आत्ता काय करायचं. दुसऱ्या लाईनमध्ये जाऊन परत 300चं टाकलं. टाकी फुल. ऐके ना हुशार.